नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून पावसाने हाजरी लावली आहे व राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या स्वरूपाचा मान्सून पाऊस झाला आहे। तसेच ज्या भागामध्ये मान्सूनने चांगली हाजरी लावली त्या भागामध्ये सध्या पेरण्या जोमात सुरू असून आज समोर आलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज राज्यामधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा मान्सून पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने जाहीर केली आहे। तर मग थेट काय आहे आजचा हवामान अंदाज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे वातावरण होऊ शकते, तसेच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे याबद्दलची थोडक्यामध्ये पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्याने विदर्भाच्या काही भागामध्ये प्रगती केली आहे। बुधवारी 12 तारखेला अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मान्सूनने धाव घेतली आहे। अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावला आहे। त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। अरबी समुद्रावरून मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत आहे। केरळमध्ये 2 दिवस आधीच मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर मोसमी वारे 4 दिवस अगोदर 6 जून रोजी महाराष्ट्रामध्ये डेरे दाखल झाले। 8 जून रोजी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये देखील मान्सून पोहोचला होता। 9 जून पर्यंत मान्सूनने मुंबईसह ठाणे, पुणे, नगर, बीडच्या बऱ्याचशा भागामध्ये प्रगती केली होती। तसेच सोमवारी 10 तारखेला मान्सूनने पुढे वाटचाल सुरू ठेवत डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मजल मारली। तर मंगळवारी 13 तारखेला संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, विदर्भाच्या काही भागामध्ये मान्सून दाखल झाला। तर सोमवारी 13 तारखेला पश्चिम विदर्भाच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून पोहोचला आहे। संपूर्ण तेलंगणा व्यापणाऱ्या मान्सूनची उर्वरित देशामधील वाटचाल मात्र आणखीन देखील कायम आहे। बंगालच्या उपसागरावरून मात्र मान्सूनचे प्रवाह अद्याप क्षीण आहेत। पुढील 3 तासांमध्ये छत्तीसगड, आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची अगदी दाट शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे। याबरोबरच खानदेशामध्ये सोमवारी 10 तारखेला संध्याकाळी व रात्री अनेक भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। काही भागामध्ये मध्यरात्रीनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। सोमवारी मोसमी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असून या पावसाने पेरणीला गती मिळेल अशी देखील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। खानदेशामध्ये मागील 7 ते 8 दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस होत आहे, परंतु सर्वदूर हा पाऊस होत नसल्याचे पाहायला मिळत आहे। हा पाऊस जिथे आला तिथे वादळी होते। यामुळे केळी, भाजीपाला व अन्य पिकांची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। तसेच विजेचे खांब वाकून वीज पुरवठा देखील खंडित होण्याची समस्या तयार झाली होती, परंतु हा पाऊस सर्वदूर नव्हता। तसेच प्रचंड उष्णता मागील काही दिवसांमध्ये खानदेशामध्ये पाहायला मिळाली होती। खानदेशामध्ये सकाळी ढगाळ वातावरण असायचे, परंतु दिवसभर देखील उष्णतेचे हवामान पाहायला मिळत होते। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।